राज्यातल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारनं मोठा दिलासा दिलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम हस्तांतरित केली। कर्जमाफीचा दुसरा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यानं आता पात्र लाभार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळालाय। दुसऱ्या हप्त्यात 6,36,036 शेतकऱ्यांना एकूण 5,086 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली। या योजनेअंतर्गत आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना एकूण 10,115 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात येते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आज दुसऱ्या टप्प्याचे पैसे आपण रिलीज केले, ज्यामध्ये जवळपास 6,36,000 शेतकऱ्यांना 5,086 कोटी रुपये आज त्यांच्या खात्यामध्ये दिले आहेत। आणि मला विश्वास आहे की जे पात्र शेतकरी आहेत यापैकी प्रत्येक शेतकऱ्याचं नीट ई-KYC होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जातील। ही प्रक्रिया आम्ही पूर्ण करू। ती पूर्ण केल्यानंतर मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता आज मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दिला। जवळपास 6 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल, 5,000 कोटी रुपये। यापूर्वी देखील 6 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे। आतापर्यंत 10,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। त्यामुळे आम्ही जी कर्ज माफीची घोषणा जी केली ती आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करतोय। आम्ही दिलेला शब्द पाळणारं महायुती सरकार आहे आणि म्हणून आम्ही नेहमीच सांगतो की महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे आणि म्हणून बळीराजाच्या मागं उभं राहण्याचं काम आमचं सरकार करत आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जी कर्जमाफीची घोषणा केली होती त्यापैकी आज तिसरा टप्पा राज्यातील 6,36,000 शेतकऱ्यांना 5,035 कोटी रुपयाचा हप्ता या ठिकाणी वितरित केलेला आहे। आणि जे आम्ही वचन दिलं होतं शेतकरी कर्जमाफीचं, आता तिसरा टप्पा गेलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये जशा जशा याद्या येतील तसत्या याद्या आणि त्याकरता लागणारा जो हप्ता आहे, निधी आहे, तो वितरित करण्याचं कार्य आमचं सरकार करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।